मध्ये जे अमानुष पद्धतीने महिलांना मुलांना मारण्यात आलं त्याची इन्क्वायरी चालू आहे राज्यामध्ये सगळीकडे. धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, लिंगायत समाजाचा असेल, माळी समाजाचं मी आज टीव्हीवर आणि पेपरमध्ये पाहिलं, आणि मुस्लिम समाज असेल, सगळ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. सगळीकडे आंदोलनं चालली आहेत. आणि आमच्या राज्याचे गृहमंत्री कुठे आहेत? तर आउट ऑफ महाराष्ट्र आणि काही कामासाठी गेले नाहीत. एकदा लेहला गेले होते, ते फोटो आम्ही पाहिले जेव्हा इथे जालन्याची घटना चालली होती. आणि आता जेव्हा इथे अस्वस्थता आहे, राज्यामध्ये एवढी आंदोलन चालली आहे आणि गृहमंत्री प्रचारात आहे दुसऱ्या राज्यामध्ये, त्यामुळे कम्प्लिटली नॉन सिरियस गव्हर्नमेंट. पक्ष फोडणे, घरं फोडणे, ईडी सीबीआय एवढंच उद्योग करणे, प्रशासनामध्ये बिलकुल या सरकारचं लक्ष नाही आहे हे दिसते. आणि त्यातून मी सगळ्या पत्रकारांचे आणि तुमच्या माईकचे आभार मानले पाहिजेत, कारण का त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी होत्या हे पूर्णपणे महाराष्ट्रातलं सरकार एक्सपोज झालेलं आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी झालेलं हे सरकार आहे. सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी त्यांना कामं करायची नाहीत, सोयीप्रमाणे प्रेस घ्यायची आणि तिकडून पळ काढायचा. कोण सांगतंय माईक चालू आहे बसू नका, पण तुमच्या टेक्नॉलॉजीचे, तंत्रज्ञानाचे आणि तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की जे त्यांच्या मनात होतं ते फायनली काल ओठावर आलंच. दुसरी गोष्ट, एकीकडे उपोषण मागे घेतलं असलं तरी आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो पूर्णतः निकाली लागलेला नाही. सरकारला उपोषण मागे घेण्यात यश आलेलं आहे. आरक्षण देण्यामध्ये यश येईल इतक्या लवकर असं वाटतं का? ती त्यांची जबाबदारी आहे ना. महाराष्ट्र सरकारने आत्ता सत्तेत असलेले जे गृहस्थ आहेत, 105 आमदार जे निवडून आलेले आहेत, म्हणजे बिचारे 105 आहेत, पण ज्यांनी कष्ट केले, सतरंज्या उचलल्या, ते बिचारे मागेच राहिले आणि पंक्तीला दुसरेच येऊन बसले. आता मला खरं तर भारतीय जनता पक्षाच्या कष्ट करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं खरंच मनापासून वाईट वाटतं. मला देवेंद्रजींबद्दलही आस्था वाटते नेहमी की 105 आमदार त्यांनी निवडून आणले तरी त्यांना अपेक्षित असं म्हणजे काम करताना मला दिसत नाही किंवा निर्णय प्रक्रियेत ते कुठे दिसत नाहीत. आणि ना त्यांच्या कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना, आमदारांना न्याय मिळतो, ही पार्श्वभूमी आहे. आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज या सगळ्यांना न्याय द्यायचा शब्द त्यांनी अनेक भाषणांमधून आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमधून दिलेला आहे. आणि पूर्णपणे त्यांची फसवणूक. तेच म्हणतात महाराष्ट्रात 200 आमदार आहेत आणि केंद्रात 300 खासदार आहेत. एवढी त्यांचे म्हणजे सरपंचापासून प्रधानमंत्र्यापर्यंत जर त्यांची सत्ता असेल तर मग हे आरक्षणाचा विषय त्यांनी कधीच मार्गी लावायला हवे होता. घटना दुरुस्ती झाल्यावर मिळणार नाही आरक्षण उघड आहे, सगळ्यांना माहिती आहे केंद्रात. मग कोणीच तिथं कुठलेच खासदार तिथं आवाज उठत नाही. तुम्ही एक विषय काढला होता फक्त. मी सातत्याने ऑन रेकॉर्ड तुम्ही बघा, सातत्याने मराठा आरक्षण, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणासाठी मी सातत्याने हा प्रश्न लोकसभेत मांडत आलेले आहे. आणि सातत्याने भारतीय जनता पक्षाची दुटप्पी भूमिका, म्हणजे धनगर समाजाचंच आरक्षण बघा, महाराष्ट्रात म्हणतात देणार, दिल्लीमध्ये म्हणतात नाही देणार. आणि मराठा समाजाची ते फसवणूक केलेलीच आहे त्यांनी, पण लिंगायत समाजाचीही करतायत गेले अनेक वर्ष आणि मुस्लिम समाजाचंही तुम्ही बघताय. त्यामुळे सगळ्या समाजांच्या ज्या ज्या मागण्या आहेत, इलेक्शन आलं की ह्या सगळ्या गोष्टी बदलतात, शब्द दिले जातात, पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ असं म्हणलं जातं आणि एकदा सत्तेत आले की दुसऱ्या राज्यांमध्ये प्रचाराला ते व्यस्त असतात. उद्याच्या विशेष अधिवेशनात तरी कारण केलं तर होऊ शकतं. मी उद्याचं विशेष नाही करायचं म्हणलं तर 303 काही करू शकतं ना. म्हणजे भारतीय जनता पक्षाचेच लोक म्हणतात ना मोदी है तो मुमकिन है. तर माझी विनम्र विनंती आहे भारतीय जनता पक्षाला दिल्लीमध्ये की मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज यांच्या आरक्षणाचा प्रश्न चर्चेला आणा. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना सपोर्ट करू, सहकार्य करू. आपण सगळे मिळून ते बिल पास करू. आरक्षणाचा हा प्रश्न पेटलेला असताना सरकारी कंत्राटी नोकऱ्या ज्या आहेत त्या कंत्राटी पद्धतीनं भरल्या जाणार आहेत आणि दुसरीकडे त्यातच अजित पवार असं म्हणतायत की एका सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रकारात 2 ते 3 खासगी कंत्राटी कामगार आहेत ते काम करू शकतात. मी शिंदे सरकारचा जाहीर निषेध करते. ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट आणि प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे सरकारचं. अनेक वर्ष ह्या देशातले गरीब कष्ट करणारे लोक मुलांना शिकवतात आणि एवढ्यासाठी शिकवतात की त्याला एक चांगली सरकारी नोकरी मिळेल. आणि मला सांगा हे चालणार आहे कसं? म्हणजे IAS, IPS सगळे जे लोक आहेत, मध्ये पोलीस भरतीबद्दल आम्हाला ऐकू आलं की तिथेही करणार आहेत हे प्रायव्हेटायझेशन. आणि ते कॉन्ट्रॅक्ट्स कुणाकडे जाणार आहेत त्याच्यात जास्त सगळ्यांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे. तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रात वाचण्यात आम्हाला आलं आणि आम्हाला कळलं की कॉन्ट्रॅक्ट तर देणारच, पण ते कॉन्ट्रॅक्ट कुणाच्या खिशात ते पैसे जाणार हाही एक मोठा आहे. हा मोठा
गोलमाल आहे आणि त्याच्या विरोधात पूर्ण ताकदीने, नुसता पक्ष म्हणून नाही पण महाराष्ट्राच्या वतीने, महाराष्ट्राच्या कष्ट करणाऱ्या युवक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही पूर्ण ताकदीने याच्या विरोधात लढणार आहोत आणि आम्ही हे सरकारला हे विधेयक पास करू देणार नाही. आताही राजकारणी लोकांकडून सर्वसामान्य माणसांची थट्टा केली जाते. कालच भाजपच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. विदूषक त्यामध्ये पत्रकार परिषद सुरू असताना फिरवले गेले, हे कितपत योग्य आहे? नेमकी मस्करी कुणाची, सामान्य माणसाची की लोक? माझं म्हणे नॉन सिरियस आहेत ना, ह्यांना फक्त सत्ता कशी करून ओरबाडून घेणे, घरं मोडा, पक्ष मोडा, नाहीतर आईस आहेच काही नाही चाललं तर. आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे ICE, इन्कम टॅक्स, CBI आणि ED, आईस. त्या विरोधकांना आईस करा आणि नाहीतर सगळ्यांना त्रास द्या, स्वतः काही नाही. मी अनेक दिवस सगळ्यांना सांगते, महाराष्ट्र सरकारमध्ये ज्याला इंग्रजीमध्ये पॉलिसी पॅरालिसिस झालेला आहे. पॉलिसीमध्ये कुठलंही काम चाललेलं नाही. मला जरा विचार करून सांगा, 3-3 आठवडे कॅबिनेट होत नाही आणि कॅबिनेट झाली तरी त्याच्यात निर्णय प्रक्रियेत, शिक्षणाचं उदाहरण तुम्ही बघा, शिक्षणामध्ये महाराष्ट्र कितव्या नंबरवर गेलं आहे, घसरलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट्समध्ये व्हाईट पेपर पुढे काय झालं? नोकऱ्या खरंच वाढल्यात का महाराष्ट्रामध्ये? तर नाही. आणि ज्या नोकऱ्या हक्काच्या कष्ट करणाऱ्या युवक विद्यार्थ्यांच्या आहेत त्याचं प्रायव्हेटायझेशन करून ते कॉन्ट्रॅक्ट सत्तेतल्याच लोकांना जाणार आहे. कुठला नाही, दिस इज फुल ब्लॉन करप्शन. आवाज उठवणं, रस्त्यावर आंदोलन, 100 मी तर 100% करणार, कारण का हा निर्णय चुकीचा आहे. हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही पण माणुसकी आहे का नाही ह्या जगामध्ये, देशामध्ये? पुढची पिढी ना असं जर कॉन्ट्रॅक्टवर तुम्ही नोकरी सरकारी देणार असेल तर त्याची सिक्युरिटी काय? म्हणजे हे सरकारचं पण कॉर्पोरेटायझेशन करणार, मग सरकार कशाला? मग आमदार खासदार कशाला? मग सगळं सरकारच कॉर्पोरेट होईल ना उद्या. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल असं वाटतं? आमचे आता प्रयत्न आहेत, आमची सहकार्याची भूमिका आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगते की एक ऑल पार्टी मीटिंग घ्या, जी त्यांनी घेतली, पण एक सेशन बोला, जसं केंद्राने सेशन बोलवलंय तसं इथे का नाही सेशन बोलवत हे ट्रिपल इंजिन सरकार? पण ताई, विदूषक फिरवणे कितपत योग्य आहे? नाही नाही, हे अतिशय चुकीचं आहे आणि मला असं वाटतं गांभीर्य नाही आहे त्यांना. दे आर नॉट सिरियस. आणि हे काय हास्यवादी नाही, हा महाराष्ट्र आहे, सुसंस्कृत लोकांचा महाराष्ट्र आहे, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. त्यांना ह्या गोष्टी हलक्या वाटत असतील, मला नाही वाटत. आम्ही राजकारणात कशासाठी आलो? असल्या गोष्टी करण्यासाठी नाही आहे. आम्ही सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही ह्याच्यात आलो आहे. इट्स नॉट इवन फनी. म्हणजे मला असं वाटतं महाराष्ट्राचं नाव खराब करतायत ही असे सगळं करून. हे दुर्दैव आहे. उद्या कार्यकारिणीची बैठक होते पक्षाची, जयंत पाटील इथं काय? नाही, पक्षाचे आमच्याकडे रिव्ह्यूज रेग्युलरली होत असतात आणि उद्या माननीय जयंतराव उद्या बोलतीलच त्याच्यावर मीटिंग झालं. त्याची सुनावणी सुरू आहे. कायदेतज्ञ स्वतः म्हणतात की या गोष्टीला उशीर झालाय. जर सुप्रीम कोर्टाने ड्युरेशन विथ नोटीस असं दिलं जरी होतं तरी 4-4 महिने का लागतात असं कायदेतज्ञांकडनं देखील सांगण्यात येते. खरंच हे सरकार किंवा राहुल नार्वेकर अपयशी ठरतायत का? आता जे सरकार आणि हे बघा, स्पीकरनी कुठलाही पक्षाची बाजू घ्यायची नसते अशी प्रथा आहे. स्पीकर ऑफिस, प्रेसिडेंट ऑफिस हे सगळे अबव्ह पॉलिटिक्स असतात आणि त्यांनी पारदर्शक प्रमाणे, अतिशय पारदर्शक पद्धतीने न्यायाच्या चौकटीत आणि संविधानाच्या चौकटीत ही असेंब्ली किंवा त्यांचं काम आणि जबाबदाऱ्या केल्या पाहिजेत. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की त्यांनी त्या पद्धतीने ते करावं. काही शहरातली वाहतूक कोंडी जी आहे ती सातत्याने वाढते. तुम्ही देखील अनेक वेळा ट्विट करताय, अनेक पॉलिटिशियन देखील व्हिडिओ काढतायत, चांदणी चौकाचा असेल किंवा इतर शहरातल्या भागाचा असेल. कुठल्याही प्रकारचं लक्ष जे आहे ते पुणे पोलीस असतील किंवा पालकमंत्र्यांकडून देण्यात येत नाहीये. वारंवार फक्त आश्वासनं देण्यात येत. म्हणून मी मगाशी काय म्हणाले, पॉलिसी पॅरालिसिस कशाला मिळत नाही आहे या सरकारमध्ये. नक्की कोण काय करतंय, कोण निर्णय प्रक्रियेमध्ये, डिपार्टमेंट्स कोण आहेत, मंत्री कोण आहेत, इतकं कन्फ्युजिंग आहे, काय कळत पण नाही. आणि मंत्रालयात कधी गेलं तर अर्ध्या वेळेस कोणी भेटत पण नाही. आणि सेक्रेटरीजला विचारलं की ते बिचारे म्हणतात, कारण का अर्ध्या मंत्री, तुम्ही सगळ्यांनी ह्याचीही माहिती केली पाहिजे की डिपार्टमेंट वाईज किती मंत्री किती वेळ मंत्रालयात देतात आणि हजर असतात मंत्रालयामध्ये. ह्याचा कोणीतरी खरं तर आढावा घेतला पाहिजे. नाहीतर ते दुसरा कार्यक्रम जो त्यांनी केला आहे, शासन आपल्या दारी, एक चांगला पब्लिसिटीचा कार्यक्रम आहे, द कॉस्ट ऑफ गव्हर्नमेंट, त्याच्यात करोडो रुपयेचा चुराडा चाललेला आहे. शासन आपल्या दारीचा अर्थ काय? तुमच्या दारात येऊन शासन आलं पाहिजे. ते फक्त लाठीमार करायला दारात पोचतात, हे जसे जालन्याला पोचले. अदरवाईज कुठेही तुम्ही बघाल, शासन आपल्या दारीमध्ये कोटी रुपये फक्त त्या पॅन्डॉलसाठी घालतात. जायचा याचा पब्लिसिटीचा खर्च वेगळा, हे करोडो रुपये कुणाचे आहेत? हे
का नाही तुम्ही सर्वसामान्य मायबाप जनतेच्या कामासाठी हे पैसे ते दुसरं कुठलं तरी आता येत आहे का ते अन्नाची काय देत आहेत अन्न हा आता ते काल वर्तमानपत्रात मी असं वाचलं की त्याला उशीर होतोय पिशव्यांमुळे कारण का पिशव्यामधले फोटो मध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही तुमचा रेकॉर्ड काढून बघा मी जेव्हा ते अनाऊन्स झालं त्या दिवशीच या शिंदे सरकारला विनम्रपणे विनंती केली होती की फोटोमध्ये घोळ घालू नका आणि उशीर करू नका हे मी ऑन रेकॉर्ड चॅनलवरच बोललेली आहे वर झाला आणि 1 महिन्यापूर्वी झालंच बघा कारण का मला माहितीच होतं त्यांना कुणाचीही मदत करायची नाही त्यांना फक्त पब्लिसिटी करायची आहे त्यांना द प्रॉब्लेम इज म्हणजे ह्या सगळ्या सरकारमध्ये ना एम्पथी आहे ना कम्पॅशन आहे तुम्ही बघता सगळं फक्त राजकारण सत्ता ओरबाडून घेणे आणि एकदा सत्ता आली की मग जनतेचं काय होईल तो त्यांचा प्रॉब्लेम तो ह्यांचा प्रॉब्लेम कधीच नसतो अतिशय असंवेदनशील महाराष्ट्राचं शिंदे सरकार आहे जुन्या पिशव्यांवर पिशव्यांवरती दादांचे दादांचे फोटो फोटो. नाहीयेत. जुने फोटो दादा आहेत. जाणार होते माहिती नवी पिशवी दादांच्या अरे पण print मग साठी ते waiting वर. प्रिंट करून काय घेऊ शकत झाले ना 2 महिने आता स्टॉक आहे ना आहे. आता सरकार आता नवीन ट्रिपल इंजिन सरकारला 2 महिने झाले तुम्ही म्हणलात की मंत्रालयात कुणी भेटत नाही तर तुम्हाला दादा भेटतात का मंत्रालयात? मंत्रालयात मी एकदाच जाऊन आले आणि माझं त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये काम नव्हतं माझं एज्युकेशनला काम होतं कारण का मला सातत्याने चिंता वाटते की महाराष्ट्राच्या शिक्षणाचं जे धोरण आहे त्याच्यात रोज होणारे बदल आहेत तुम्ही जरा माहिती काढा सारखे GR दर 3 दिवसांना GR निघतो शिक्षण मंत्रालयाचा आणि त्याचं क्वालिटी स्टँडर्ड महाराष्ट्राच्या शिक्षणाचं कमी झालंय हा केंद्र सरकारचा डेटा सांगतो महाराष्ट्राचंही त्यांच्या विचाराचं सरकार आहे केंद्रातही त्यांच्याच विचाराचं सरकार आहे आणि शिक्षणामध्ये नंबर खाली गेलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने तातडीने आत्मचिंतन केलं पाहिजे की शिक्षण कसं सुधारावं काही आमदारांनी सांगितलं होतं की पवार साहेबांवर टीका करणार नाहीत पण कोल्हापूरमध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये धनंजय मुंडे यांनी शायरीमधून थेट शरद पवारांनाच त्यांची वफादारी सिद्ध करायला सांगितली मी काय ते फॉलो करत नाही फारसं त्याच्यामुळे मला यातलं काही फारसं माहिती नाही सभेत टीका केली आहे पण त्यांनी ते लोकशाही आहे पाहिजे त्यांनी टीका करावी दिलदारपणे करावी साताऱ्यामध्ये एका समाजाला टार्गेट करून त्यांना मारण्यात आलं 2-3 लोकांचा मृत्यू पण झाला पण ते काय माहिती समोर आली ते सगळं खोटं निघलं ते कारण भलतेच लोकांनी ते काहीतरी अकाउंट ऑपरेट केलं नाही मी काय तुम्हाला म्हणते गृह मंत्रालयाचं फेलियर आहे सातत्याने म्हणजे दर 3-4 दिवसांना मला दुर्दैवाने हे बोलावं लागतंय की गृहमंत्र्याचा इंटेलिजन्स काय करत होता आणि गृहमंत्री इधर लेहला जातात नाहीतर राजस्थानला प्रचाराला जातात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.